पार्टी, आमचे राष्ट्रीय अध्यक्ष अजितदादा पवार साहेब, महाराष्ट्राचे अध्यक्ष खासदार सुनीलजी तटकरे साहेब यांची आम्ही सर्व बैठक झाली। या बैठकीमध्ये मी कोकणचा प्रभारी आणि सामाजिक न्याय विभागाचा उपाध्यक्ष या नात्याने आम्ही त्या बैठकीमध्ये होतो आणि त्या बैठकीमध्ये असा एक ठराव झाला की आपण जिल्हा परिषद निवडणूक, पंचायत समिती आणि होऊ घातलेल्या अनेक ज्या नगरपालिका आहेत, महानगरपालिका, या कोकणमध्ये आपण महाविकास आघाडीच्या माध्यमातून ती निवडणूक लढवावी असा आमचा एक ठराव झालेला आहे। मी तुम्हाला सांगितलं, पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष अजितदादा पवार साहेब आहेत, महाराष्ट्राचे अध्यक्ष आमचे खासदार सुनीलजी तटकरे साहेब आहेत आणि आमचे स्थानिक आमदार शेखरजी निकम साहेब यांची सर्वांची इच्छा आहे की आपण एकत्र लढवावी, जेणेकरून आपल्याला महाराष्ट्रामध्ये आपल्याला जसं आता तुम्ही बघितलं या पूरग्रस्तामध्ये महाविकास आघाडी आणि अर्थमंत्री अजितदादा पवार साहेबांनी भरमसाठ शेतकऱ्यांना मदत केली। म्हणजे ती काय जे दुष्काळ होतं तिथं मदत करणे गरजेचं होतं। जे विरोधी पक्ष बोलत होते की तुम्ही तुटपुंजे मदत करा, परंतु महाविकास आघाडीने भरभरून अशी शेतकऱ्यांना मदत केलेली आहे। तर हीच भूमिका आहे इथेही की आपण एकत्र लढवावी। जर मी परत म्हणाले जर तरच्या गोष्टी आल्या तर आम्हाला स्वबळावर लढवावी लागेल। शेवटी पक्ष आहे, पक्षाला ती इलेक्शन स्वबळावर लढवायला लागले, वेळ आली तर त्याची आमची उमेदवारी आम्ही तयार करून ठेवलेले, अर्ज आलेले तुम्हाला आताही सांगितलेलं प्रश्न करतो ना मी, ते तुम्हाला सांगितलं की धर्म पाळणं हे आमचं काम आहे। शेवटी बघा महाविकास आघाडी होताना चर्चा झाली का? वरिष्ठ पातळीकडनं एकच आदेश आहे की आपण धर्म पाळणं आणि महायुतीच्या त्याच्यातून आपल्याला सामोरे जायचं आहे निवडणुकीला। कारण ही निवडणूक जरी कार्यकर्त्यांची असली, कार्यकर्ते आमच्या आता तुम्हाला माहिती असेल चिपळूणमधले आमच्या नगराध्यक्षाची बी तयारी काही आमच्या पदाधिकाऱ्यांनी केलेली बांधणी म्हणजे त्या पद्धतीने चालू आहे। शेवटी पक्ष जो आदेश करेल त्या आदेशाला मानावंच लागेल जरी कार्यकर्ते, परंतु महाविकास आघाडी होणे हे आमचं धोरण आहे। त्यांना एकच सांगेल की आता तुम्ही कामाला लागा, कारण ही निवडणूक आपली आहे। कशी कामाला लागा? स्वबळ कामाला की युतीहून कामाला लागा? दोन्हीची तयारी करावी लागेल। शेवटी आपल्याला बघा या निवडणुकीला जायचं साहेब, तर ही निवडणूक मित्र एकत्र आले तर ते एक ताकद असते। जर वेळ आली वेगळे लढवावी तर सर्वच वेगवेगळे लढतील, त्यावेळेला आपली ताकद दिसून येऊनच आपल्याला विजयश्री खेचून आणावं लागणार आहे। त्यामुळे आम्ही दोन्ही भूमिकेमध्ये आहोत। कारण आमदार साहेबांनी तुम्हाला, तुम्ही आता पत्रकार आहेत तुम्हालाही माहिती आहे, आमदार साहेबांनी बी तुमच्यासमोर प्रेसमध्ये सांगितलेलं आहे की वेळ आली तर आम्ही एकटे लढू, जर वेळ अशी असेल तर आम्ही एकत्र करू, कारण आम्ही एकत्र जाण्याच्या भूमिकेमध्ये आहे।